शांत चित्तानं शांत डोक्यानं जरा समजून घ्या. अंगात आग पण डोक्यात बर्फ असलं पाहिजे बेटा, तर यश मिळतं. जर धीर असल, संयम असल तर यश पायावर लोळणार. मग जर धीर नहीं, संयम नहीं ना, तो कोई बादशाह भी रहो वो क्या कर सकता नहीं, वो चोटी पार नहीं कर सकता बेटा. इसलिए जरा ध्यान से सुनना की आज आपल्याला घ्यायचे संख्या ज्ञान भाग 2. त्यामध्ये घ्यायचे संख्यांचे प्रकार. संख्यांचे प्रकार घ्यायचे राजा, जरा शांत चित्ताने समजून घ्यायचा. तर पहा, आपण 3 संख्यांचे प्रकार सोबत बघणार. त्याचं कारण काय आहे लगेच तुम्हाला कळेल सुद्धा. एक म्हणजे पहिला नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. दुसरा प्रकार पाहणार आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. आणि तिसरा प्रकार आपण पाहणार तो म्हणजेच की पूर्णांक संख्या. अगोदर हे 3 प्रकार संपवायचे. पहिला, दुसरा आणि तिसरा प्रकार. चलो ठीक आहे. मग नैसर्गिक संख्या म्हणायचं तरी कशाला? व्हॉट इज मीन बाय नॅचरल नंबर्स? काय आहे नैसर्गिक संख्या? तर सांगतो बघा, लक्ष द्या. की एक समजा पृथ्वी समजून घ्या, आणि पृथ्वीवर असं म्हणतात की पाण्यामध्ये विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे, पाण्यामध्ये सजीवसृष्टी निर्माण झाली. आणि त्या सजीवापासून, पाण्यातल्या सजीवापासून मग सरपटणारे भूचर, मग आकाशात उडणाऱ्या खेचरपर्यंत असे एक उत्क्रांती त्या सजीवसृष्टीची. आणि त्या सजीवांच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात मानवाचा उगम झालेला आहे. मग मानव कसा तयार झाला? तर ते माकडापासून, आणि एप नावाचा माकड, नंतर होमो इरेक्टस ताठकण्याचा माकड, म्हणजे ताठकण्याचा माणूस 2 पायावर चालणारा. त्याच्यानंतर बुद्धिमान म्हणजे होमो सेपियन. आणि आजचा अत्याधुनिक मानव म्हणजे होमो सेपियन. ही जी काही उत्क्रांती आहे, उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये आपण जर ब्रॉड माइंड केला, माइंड हा आवरस चौरस चालला पाहिजे, नॅरो माइंडेड नको, संकुचित माइंड नका करू. तर माइंड हा ब्रॉड असला पाहिजे बेटा. आणि ब्रॉड माइंड केला तरच लक्षात बसतं. मी सांगतो काय नैसर्गिक संख्या. जर समजा तुम्ही सृष्टी पाहिली, आकाशातले तारे पाहिले, असंख्य भांडार या सृष्टीमध्ये, किती अनंत वस्तू आहेत. मग या वस्तूला मानवानं ज्यावेळेस बुद्धी त्याला सुचली तेव्हा मोजायला सुरुवात केली की नाही? मोजायला सुरुवात केली बेटा. जे दिसतंय हे एक बोर्ड, हे दुसरा बोर्ड, हा तिसरा बोर्ड, किंवा 1 पेन, 2 पेन, 3 पेन, मोजायला सुरुवात केली. हे 1 बोट, दुसरं बोट, तिसरं बोट मोजायला सुरुवात केली. तर ह्या मोज संख्या ज्या आहेत राजा, मोज संख्या लक्षात घ्यायचं. मोज संख्या ज्या आहेत त्यालाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणजेच 1, 2, 3. मग आता इथं किती येणार? तर डॉट डॉट अनंत, डॉट डॉट अनंत पर्यंत अशा मोज संख्या आहेत. हा लक्षात घ्यायचे. 1, 2 आणि 3. आता याच्यावर बेसिक प्रश्न विचारतात ते की नैसर्गिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? नॅचरल नंबर. याची सुरुवात कुठून होते? सुरुवात, बस सापडलं उत्तर. 1 पासून सुरुवात होते. मग पुढचा प्रश्न विचारतात एक असाच एक की सर्वात लहान, सर्वात लहान लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर उत्तर सापडलं हीच लहान 1. कळलं का? हे लक्षात ठेवायचंय, लॉक करायचं माइंड मध्ये. चलो आता पूर्ण संख्या. पूर्ण संख्या पहा, लक्ष द्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? काय अवघड नाही यार, खूप खूप सोपं आहे. कसं सांगतो? हे जे मी 1, 2, 3 लिहिले ना, बस असं लिहा. 1, 2, 3 बस. आणि सेम टू सेम डॉट डॉट अनंत. मग तुम्ही म्हणाल सर वरचाच तर संच लिहिला नैसर्गिक संख्याचा, असं काय वेगळं लिहिलं? करायचं नाही वेगळं, थोडं थांबा ना, जरा वेगळं करायचं. असं 0 टाकायचा. म्हणजेच नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये जर 0 ऍड केला तर जो संच मिळतो ना राजा, तर तो म्हणजे पूर्ण संख्याचा संच असतो. कळालं का? हा, तर हे पूर्ण संख्याचा संच. मग इथं बेसिक प्रश्न बनवतो तो की बाबा नैसर्गिक संख्येचा प्रश्न झालताच, आता
पूर्ण संख्यांचा संच जो आहे तो कुठून सुरू होतो किंवा पूर्ण संख्याची सुरुवात कुठून होते? पूर्ण संख्येच्या संचाची सुरुवात कुठं होते? तर याचं उत्तर आहे 0. मग सेम प्रश्न जरा फिरून की लहानात लहान पूर्ण संख्या कोणती? तर 0. हे उत्तर असं लॉक ठेवायचं, महत्वाचं आहे. काम येतं बरं का तुम्हाला सरासरी वगैरे चॅप्टर मध्ये, मग पुन्हा तुम्ही गोंधळात पडतात. मग ते म्हणतात पूर्ण संख्यांच्या पहिल्या 5 पूर्ण संख्यांची सरासरी. मग तुम्ही 1 पासून लिहिता 1 2 3 4 5 नाही 0 1 2 3 4 असं राहिला. चलो पूर्णांक संख्या ते पुढे गेल्यावर कडे जाता नाही. आता पूर्णांक संख्या काय असेल? पूर्णांक संख्या याच्यापेक्षा सोपंच आहे बघा, काहीच नाही. वरचंच 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 असं लिहा ना. काही फरक काय अडचण आहे? काही लिहायला नाही का? काही भेव वाटते का लिहायला? असं काहीच नाही. वरचंच लिहायचं 1 2 3 आणि त्याला अनंत करायचं म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच पूर्ण लिहायचा. अजून काय करायचंय? -1 या संचाच्या विरुद्ध लिहा. -2 -3 म्हणजे धनच्या विरुद्ध 1, 2 धनच्या विरुद्ध ऋण 2, धन 3 च्या विरुद्ध ऋण 3 आणि डॉट 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 असं ऋण अनंतपर्यंत चालत राहणार. बरं, अजून एक 0 टाकामध्ये न्यूट्रल. म्हणजेच याचा अर्थ इकडच्या सर्व ऋण, इकडच्या सर्व धन आणि मधला हा भोपळा 0 मिळून नैसर्गिक संख्याचा संच होतो बेटा. सॉरी हा जो संच होतो हा पूर्णांक संख्याचा संच होतो. कळालं का? आता पहा, लक्ष द्या की नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये 0 आणि सर्व ऋण घेतल्या म्हणजे सर्व धन ऋण आणि 0 मिळून पूर्ण संख्याचा संच तयार झाला. बर, हे कळालं सर. म्हणजेच याला आपण पूर्णांक संख्याला काय म्हणू शकतो? संख्या रेषा. संख्या रेषावरच्या ज्या असतात त्या पूर्णांक संख्या असतात. बस इतकंच होतं. 3 हे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या तुम्हाला आता चांगल्या प्रकारे कळाला असेल. याच्यात तुम्हाला काही अडचण नाही. एक महत्वाचं की अभ्यासक्रमातील धोरणानुसार प्रश्न येतो असा, धोरणानुसार कोणते अंक ग्राह्य आहेत? बस असा प्रश्न येतो बरं का. येतो. मग पर्याय दिले तुम्हाला. पहिला देवनागरी, दुसरा आंतरराष्ट्रीय, तिसरा अर्धमागधी आणि चौथा खरोष्टी ब्रह्मी. यापैकी नाही असं काही, पण तो बंधन मी खरोष्टी टाकतो इथं. कोणता राहील? तर काही जण काय करतात, देवनागरी टिक करतात, रॉंग होतं. जर अर्धमागधी केलं तरी ते रॉंग होणार, खरोष्टी केलं तरी रॉंग होणार. उत्तर कोणतं मग? तर आंतरराष्ट्रीय. कारण देवनागरी जे आहे तर हे असे 1, हा 2, त्यानंतर हा 3, त्यानंतर हा 4, त्यानंतर हा 5, हे नाही ग्राह्य नाही. तर ग्राह्य कोणते आहेत? आंतरराष्ट्रीय असे इंग्रजीमध्ये असणारे 1 2 3 डॉट डॉट अनंतपर्यंत असे आंतरराष्ट्रीय अंक ग्राह्य आहेत. हे लक्षात घ्या, नोंद घ्या, लॉक करा. चलो, अभ्यासक्रमातील धोरणानुसार कोणते अंक ग्राह्य आहेत आणि अंकानुसार आपण सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. त्यावर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, सराव संच दिलेला आहे तो सोडवा. आपल्या NKB ॲपवर सराव संच दिलेला आहे तो सोडवत राहा. आणि काही प्रॉब्लेम वाटले, काही अडचण वाटली तर बोलत राहा. चलो, आता घेऊ आपण समसंख्या. मग त्यानंतर घ्यायचे आपल्याला विषम संख्या. त्यानंतर मग घ्यायचं आपल्याला संयुक्त संख्या. त्यानंतर मग घ्यायचं आपल्याला मूळ संख्या. त्यानंतर मग घ्यायचं आपल्याला जोड मूळ संख्या. त्यानंतर मग घ्यायचं आपल्याला सहमूळ संख्या. एवढे प्रकार संपवायचे. म्हणजे पहिले 3 आणि हे किती होतात? 6. म्हणजेच याचा अर्थ 9 8 7, त्यानंतर 6 5 आणि 4. बघा 4 5 6 7 8 9. पहिले 3 झाले ना, हे 6.
चला ठीक आहे. आता पहा समसंख्या ज्या आहेत, कशाला म्हणायचं समसंख्या? तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येला आपण दोन समान वाटे करू शकतो, दोन समान भाग करू शकतो, तिला समसंख्या म्हणतात. जसं की उदाहरणार्थ हा आहे बघा सर्जा, हा आहे बघा राजा, आणि हे दोघं भाऊ आहेत आणि त्यांच्या पप्पानी काय केलंय, असे चॉकलेट आणले किती 20 चॉकलेट आणले आणि असं दोघांना समान द्यायचे. जर याला जर एखादं जास्त मिळालं सर्जाला, राजा म्हणणार मला नाही जास्त, मग त्याला जास्त एक रडणार ना तो. मग समान वाटे करायचे. म्हणजे समान वाटे करायच्या असतील तर तुम्हाला 2 वाटे करायचे, 1 आणि 2, दोघाचे 2 वाटे. मग वाटे म्हणजे काय? तर वाटे म्हणजे भागाकार. अख्ख्या गणितामध्ये लक्षात ठेवा, खूप महत्वाची गोष्ट आहे ही. आणि जिथं मी महत्वाचं म्हणतो ते रिपीट करत असतो तुम्हाला कंटाळा येईपर्यंत, कारण परीक्षेपर्यंत महत्वाचं आहे ते. मग वाटे, गट, हिस्से, तुकडे म्हणलं की भागाकार असतो. बघा बे 1 बे, 2चा 1 वेळेस वाटा, आणि बे 10 20, कारण बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 असे 10 वेळा याच्यात 2 बसतात. 20 मध्ये 10 वेळा 2 बसतात. म्हणून याला 10 आणि याला 10, 2 वाटे झाले. हा 1 वाटा, हा दुसरा वाटा, समान मिळाले, समान 2 वाटे झाले. बघा कळालं का? चलो, काही शिल्लक राहिलं का? नाही, निशेष भाग गेला 2 न, म्हणून 20 काय झाली? समसंख्या झाली. मग असेच समान 2 वाटे होणारी संख्या एक असं म्हणू शकतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की वाटे म्हणजे भाग दिला. मग 2 ने निशेष म्हणजे काय रे बेटा? की जिथं काही शेष नाही, जिथं काही शिल्लकच नाही, असे 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे काही शिल्लक न राहता भाग जातो, ती काय असते? समसंख्या असते. ती काय असते रे बेटा? ती समसंख्या असते. आणि लक्षात घ्यायचं थोडं, मी सांगतो. दुसरं और मध्ये काय बोलता येईल याला? की ज्या संख्येच्या एकक ठिकाणी 0 आहे, 2 आहे, किंवा 4 आहे, किंवा 6 आहे, किंवा 8 आहे, म्हणजे एक तर 0, किंवा एक तर 2, किंवा एक तर 4, किंवा एक तर 6 पैकी, किंवा 8 यापैकी कुठलाही एक अंक असेल शेवटी किंवा एकक ठिकाणी. शेवटी म्हणजे काय? एकक ठिकाणी. जसं की उदाहरणार्थ स्टार आहे, @ आहे, हॅश आहे, पी आहे, क्यू आहे, अंक आहेत अंक, पण शेवटी 8 आहे ना, तर मग ही झाली समान. कारण हे एकक ठिकाण आहे बेटा. हे ठिकाण कोणतं आहे? एकक. असं एकक ठिकाणी याच्यापैकी कुठलाही एक अंक इथे घेतला 8, तर झाली समान. कळालं का? बर, समसंख्या कळालं आता. बर, जर समजा इथं एक्स वाय झेड पी असेल आणि शेवटी याच्यापैकी मी टाकतो कोणता? 0. समजा 0 टाकला, 0 ओ नाही 0 आहे तो, तर हा टाकला, झाली समसंख्या. बस, लॉक करा. कळालं का? इकडच्या अंकाला, या अंकाला काही महत्व नाही यार, इकडच्या फक्त शेवटचा एकक ठिकाणचा बघा, एकक ठिकाणचा, बस. तिथं याच्यापैकी एक अंक दिसला रे, दिसला, समान. चलो, बघा 3 4 5 आणि मी टाकला 4, हे बघा झाली सम. कळालं का? असो, आता आपल्याला घ्यायचंय म्हणजे 0 2 4 6 किंवा 8. चलो, आता घ्यायचंय विषम म्हणजे काय असेल? विषम संख्या म्हणजे काय असेल पहा. याच्या विरुद्ध इथं 2 न भाग गेला तर होतं, याच्या उलट करायचंय. जिथं 2 ने निशेष भाग जात नाही ना, निशेष भाग जात नाही बोललो, नाही. लक्षात ठेवा, निशेष भाग जात नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी शिल्लक राहते. काहीतरी शिल्लक म्हणजे मगाशी 20 चॉकलेट होते, आता 21 चॉकलेट आणले. हा राजा आणि हा सर्जा, आणि त्याच्या बाबाला या दोघांना समान वाटायचे, पण 2 वाटे करायचे. बे 1 बे, बे 10 20, बे 10 20, याला 10 याला 10, झाले 10 आणि 10 20. पण एक कुठं आहे? एक हा बाकी आहे, बाकी. आणि तो जर द्यायचा असेल तर फोडावं लागेल. ते चॉकलेट काय करावं लागेल? हे एक शिल्लक राहिलं चॉकलेट फोडावं लागेल, अर्धा द्यावं लागेल.
अपूर्णांकामध्ये उतरेल, पॉईंटमध्ये उतरेल, दशांशामध्ये उतरेल. त्याच्यामुळं निशेष काहीतरी भाग गेला नाही, इथं अपूर्ण राहिले, एक बाकी राहिला, तो वाटावा लागेल फोडून. म्हणून असा जिथं दोन निशेष भाग जात नाही ती काय झाली, ही 21 विषम. जिथं दोन निशेष भाग जात नाही किंवा दोन समान वाटे होत नाही, दोन समान वाटे करायला गेलं तर एक अर्धा कुठेतरी फोडावं लागेल, शिल्लक राहतो. 1 2 3 काहीतरी शिल्लक राहतं. किंवा और मध्ये दुसरा असं म्हणता येईल, और मध्ये संख्येच्या एकक ठिकाणी 1 3 5 7 किंवा 9, 1 3 5 7 आणि 9 यापैकी एक अंक असला रे असला, यापैकी एक कुठं एकक ठिकाणी, तर समजायचं की विषम. जसं की उदाहरणार्थ 4 8 3 2, शेवटी बघा फक्त इथं एकक ठिकाण बघा आहे की नाही, एक झाली ही विषम. जर समजा इकडं स्टार आहे, पी आहे, क्यू आहे, हॅश आहे किंवा ऍट द रेट आहे, पण इथं मात्र शेवटी काय आला रे बेटा, 3. याच्यापैकी हा 3 आला की नाही बघा, इथं काय आलता, 1 आलता, इथं 3 आला, झाली विषम. कळालं का? चलो इथपर्यंत काही अडचण नाही तुम्हाला, आता कळालं मला. चलो ओके ओके ओके. आता मूळ संख्या अगोदर संयुक्त राहिले, संयुक्त घ्यायचं बघा. आता संयुक्त म्हणजे काही नाही रे अवघड, बघा लक्ष द्या. संयुक्त म्हणजे काय माहिती आहे का, जॉईंट संयुक्त म्हणजे जॉईंट. जसं की हा पेन आहे बघा, हा पेन आहे, हा पेन, आणि या पेनला मी जर खोललं, हा जॉईंट आहे ना, हा मूळ पार्ट आला. आता याला नाही खोलता येणार, याला जर खोलताच येणार नाही, याचे जर भाग करायचे फोडावं लागेल. कळालं का? म्हणजे हा मूळ पार्ट झाला, मूळ पार्ट. फुल असतं की नाही, असं फुल, तर फुलाच्या पाकळ्या असतात अशा, तर एक पाकळी बाजूला काढली समजा, ही तर ही पाकळी मूळ पार्ट, ही पाकळी मूळ पार्ट पुंकेसर असतो. निदल पुंज, दलपुंज, पुंकेसर, स्त्रीकेसर, फुलाचे भाग हे तुम्हाला जीएस मध्ये महत्वाचा यायला पाहिजे. किंवा आपल्या शरीराचे पार्ट असतात, हे जॉईंट आहे, जॉईंट हे खोलता येते, एक कांड खोलता येते, एक बोट. या ठिकाणी जीएस वर जरा थोडं बोलतो. हे बघा, इथं एका साईडला खोलतो, इथं बिजागिरीचा सांधा आहे. मनगट आणि घोट्यामध्ये, हाताचा मनगट आणि पायाचा घोटा याच्यामध्ये सरकता सांधा आहे. मानेमध्ये खिळीचा सांधा आहे, आणि खांदा असा गोल घुमतो उखळासारखा, म्हणून इथं उखळीचा सांधा आहे. कंबर अशी गोल फिरते, कंबरामध्ये उखळीचा सांधा आहे. कळालं का? असो, हे संयुक्त म्हणजे जॉईंट असायला पाहिजे, जॉईंट. जसं की पंखा आहे, पंख्याचे पाते खोलले पंख्याचे, समजा असे 3 पाते खोलले पंख्याचे. बघा लक्ष द्या, हा पार्ट, हा इथं जोडणारा पात्याला, हा पण खोलला. आता याला खोलता येतं का? नाही, हा झाला मूळ पार्ट, शेवटचा मूळ अवयव पार्ट शेवटचा, त्याला म्हणतो आपण काय, की हे मूळ पार्ट जोडल्या गेले की संयुक्त होतं. मूळ पार्ट जोडले की संयुक्त असतं. मग संख्येमध्ये काय, तर 36 मध्ये पार्ट आहेत का, 21 मध्ये पार्ट आहेत का, बघू आपण. या 36 मध्ये पार्ट आहेत, कसे सांगतो. 1 गुणिला 36 बराबर 36. ह्या 1 गुणिला असं करून याच्या व्यतिरिक्त इकडं खाली पार्ट मिळाले हे समजायचं संयुक्त आहे. कसं सांगतो हे बघा, 2 गुणिला 18 केलं तर 36, 3 गुणिला जर 12 केलं तर 36, 4 गुणिला 9 केलं तर 36, आणि 6 गुणिला 5 न भाग जात नाही म्हणून सोडून द्या, 6 गुणिला 6 केलं तर 36. स्टॉप व्हायचं, संपले अवयव त्याचे. का, हे 6 ला 6 रिपीट झाली ना, मग आता याच्यातली एकच घ्यायची. तर इथं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या 36 चे 9 पार्ट आहेत, 9 मूळ अवयव आहेत. कळालं का? डायरेक्ट परीक्षेला विचारतात ते 36 चे अवयव किती आहेत, ते एकूण टोटल मूळ 9. डायरेक्ट उत्तर असा काढायचं. पण मला हे क्लिअर करायचं संयुक्त. हे बघा, एक आणि स्वतः सोडून इतर जर अवयव असतील की समजायचं त्या अवयवाकडून त्या संख्येला भाग जातो निशेष, म्हणजे ती संयुक्त आहे. कळालं का?
आणि जे अवयव असतात मूळ, या अवयवाकडून या संख्येला भाग जातच असतो. 36ला 1 न आणि 36ला 36 न स्वतः तर भाग चाललाच, पण या 36ला 2 नही जातो, या 36ला 18 नही जातो, या 36ला 3 नही भाग जातो ना, 12 न जातो, 4 न जातो, 9 न जातो, 6 न पण जातो. म्हणजे स्वतः आणि 1 हे कोणत्याही संख्येला भाग जातच असतो. मग स्वतः आणि 1 हे सोडून इतर संख्येनं भाग गेला किती संयुक्त, बस कळलं. 21 ही होती सम, ही सम होती, पण ही आहे विषम, ही विषम आहे ना, तर या विषमला संयुक्त आहे का ती? हो आहे. कसं सांगतो बघा, अवयव 1 गुणिला 21 बराबर 21 हे तर कोणाचे असतात, पण याच्या व्यतिरिक्त जर 2 न जात नाही, सोडून द्या, 3 न जातो का? हो जातो ना, 3 7 21, बस हे तुम्हाला पाठ मिळाले. 3 4 न जात नाही, 5 न जात नाही, 6 न जात नाही, पुन्हा 7 गुणिला 3 रिपीट झाले वरचे, म्हणून हे घ्यायची गरज नाही, वरीच आहेत दोन्ही पण. 3 7 21, तर 1 2 3 4 अवयव मिळाले 21 चे मूळ. तर इथं 21 ला अवयव जे आहे तर 3 न चालला, 21 ला 7 न भाग चालला, हे 1 आणि स्वतः सोडून, 1 आणि स्वतः सोडून इतर संख्येनं भाग गेला ती संयुक्त, बस जॉईंट असतो. नट बोल्ट खोलले मी तुम्हाला संख्येचे कसे असतात कळलं का? जसं की 36 च्या आताच नट बोल्ट खोलले ना, 1 गुणिला 36, 2 गुणिला 18, 3 गुणिला 12, 4 गुणिला 9, 6 गुणिला 6 असा. ओके ओके. मूळ, आता मूळ म्हणजे काय? मूळ म्हणजे आताशीच मी तुम्हाला बोललो, मूळ म्हणजे की शेवटचा पार्ट, शेवटचा पार्ट. हा पेन खोलला मी बघा, हा जॉईंट आहे संयुक्त, पण खोलला हा मूळ पार्ट. आणि हा एक आणि एकच पार्ट असतो, त्याला दुसरा पार्ट नसतोच, एकच पार्ट, तेव्हा त्याला आपण म्हणतो काय? मूळ संख्या. म्हणजे गुणाकारामध्ये तिला नटबोल्ट खोलता येत नाहीत, गुणाकारामध्ये तिला असं खोलता येत नाही गुणाकारात, कळलं का? 36 ला गुणाकारात खोललं होतं आपण, बस बघा इथं बघा, जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला बोललो की 13, याला गुणाकारामध्ये खोलता येतं का? नाही. मग गुणाकारामध्ये खोलता येत नाही म्हणून याला कोणते मूळ अवयव जर याचे पाहिजे तर 1 गुणिले 13च फक्त, बस झालं 13च, बस. याच्या पुढे याचे अवयवच नाहीत, 1 आणि 13. मग या मूळ अवयव त्याचे तेच आहेत, स्वतः आणि 1, स्वतः आणि 1, म्हणून या 13ला 1 तर 1 न भाग जातो, नाही तर मग 13ला 1 तर 13 नच भाग जातो. म्हणजे स्वतः 13 आणि 1 ह्या दोघांनीच फक्त भाग जातो, इतर संख्येनं भाग जात नाही, तेव्हा ती संख्या मूळ असते. मूळ कळालं? मग अशा याच्या मूळ कळालं तुम्हाला आता? मग अशा मूळ किती रे बेटा? मूळ बघा, अजून एक सांगतो तुम्हाला, सांगतो मी. 31 घेतला, 31 ही मूळ आहे, हिला भाग जात नाही, गेला तर फक्त 1 न आणि फक्त 31 न स्वतः जातो, बस. दुसरी संख्याच नाही, याचा अवयव खुलाने बोलत होतच नाही गुणाकारात असा, फक्त एकच गुणाकार याचा असा लिहू शकतो आपण, 31 1 31. वेगळा याच्या व्यतिरिक्त गुणाकारच लिहू शकत नाही, खोलताच येत नाही त्याला, नट बोलतच नाही तर अवयवच नाही त्याचे, हा भाग जात नाही मग इतर संख्येनं, तर म्हणून चलो असो. आता पहा, मग तुम्हाला प्रश्न विचारतो ते की 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या, किती मूळ संख्या? तर याचं उत्तर राहणार 25. किती आहे आता? 25. आता ह्या 25च्या 25 तुम्ही होमवर्क करायचंय, तुम्ही शोधायचा. हा हे बघा, ही आहे का? 97 आहे. मग त्याच्या मागं आलो, ही आहे का? आहे 89. मग त्याच्या मागं आलो, ही आहे का? आहे 83 आहे. त्यानंतर त्याच्या मागं आलो, 79 आहे. त्याच्या मागं आलो तर 73 आहे. त्याच्या मागं आलो 67 आहे. त्याच्या मागं आलो 61 आहे. त्याच्या मागं आलो 59 आहे. हे असं 41 43 47 53 53 47, त्यानंतर 47, त्यानंतर 43, त्यानंतर 41. या मूळ संख्या आहेत, त्या मूळ संख्या आहेत, अशा क्रमानं आल्या पाहिजेत मूळ संख्या 25.
आणि हे बघा सर्वात लहान, हे प्रश्न असा आय एम पी लाडका परीक्षेचा प्रश्न, सर्वात लहान आणि एकमेवाद्वितीय सम असणारी, एकमेवाद्वितीय म्हणजे एकमेवा द्वितीय म्हणजे काय की एकच, दुसरी नाहीच, एकमेवाद्वितीय सम असणारी संख्या विश्वामध्ये एकच, ती कोणती? 2. हे बघा सिंपल आहे, तुम्हाला सांगतो मी. जर मी असं 2, 3, 5 त्यानंतर 7, 11, 13, 17 आणि 19 असं लिहित गेलो ना, तर तुम्हाला मी सांगतो एकच अशी आहे सम, सर्वात लहान असणारी सम. बाकी टोटल कोणती बघा विषम आहे का? बस कळलं? एकच सम आहे, सम असणारी. हे लॉक करा, बुद्धिमत्तेला तुम्हाला उपयोगी पडतं. आणि इथं घोळ होतो 5, 7, इथं कोणाला वाटतं काय पुढचा क्रम 9 येईल काय? 9 नाही राजा, या 2 मुळे घोळ झाला बघा. 2 ही 2 आल्यामुळे मूळचा संच आहे, तो विषम नाही. विषमचा संच वेगळा आहे आणि ही संयुक्त आहे. ही काय तुम्हाला मूळ येत नाही. 9 ला भाग जातो 3 न. कळालं का? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29. ओके, चलो ठीक आहे. मग अजून तुम्हाला इथं मूळ म्हणजे काय कळालं आणि सर्वात लहान समय असणारी हे कळालं. मग सर्वात महत्वाचं काय माहितीये का? एक ही काय, एक ही ना संयुक्त आहे बा, ही ना संयुक्त ना मूळ, म्हणजेच ती संयुक्त ही नाही आणि ती मूळही नाही. ही जी एक आहे संयुक्त नाही, मूळ नाही, हे लक्षात ठेवा. लॉक करा, IMP भाग आहे तो. चलो ठीक आहे. असो, अजून जोडमूळ काय असतं बघू आपण. जोडमूळ या मूळवरूनच घेणार आपण. हे बघा, मी जर तुम्हाला असं 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 लिहिलं, याच्यामध्ये कितीचा फरक आहे बेटा? 1चा. याच्यामध्ये कितीचा फरक आहे बेटा? 2चा. याच्यामध्ये कितीचा फरक आहे बेटा? 2चा. याच्यामध्ये 4चा. याच्यामध्ये 11, 2, 13, 13, 4, 17, 17, 2, 19. आता जिथं जिथं 2चा फरक बघा, हे 2चा फरक, हे 2चा फरक, हे 2चा फरक, हे 2चा फरक, जिथं जिथं 2चा फरक दिसला, 3 आणि 5 मध्ये 2चा फरक, अजून 5 आणि 7 मध्ये 2चा फरक, अजून 11 आणि 13 मध्ये 2चा फरक, त्यानंतर 17 आणि 19 मध्ये 2चा फरक. तर अशा 25 पर्यंत, 21, 19च्या पुढे 20, त्यानंतर 21, त्यानंतर पुढचे आहे बघा 23 आणि मग नंतर डायरेक्ट इथे 24 आणि 25 येतं. ह्या नाही मुळा. तर 25च्या आतील किती जोड मूळ आहे का बघा. तर हे तर आपण सांगणारच, पण जिथं 2चा फरक आहे, या जोड्या कशाच्या झाल्या? 3 सोबत ही 5, 5 सोबत 7, 11 सोबत 13, ह्या झाल्या जोड मूळ. फक्त आणि फक्त ना जास्त ना कमी, बरोबर परफेक्ट 2चाच फरक असेल तर त्या संख्यांना, त्या मूळ संख्यामध्ये बरं का, मूळ संख्यामध्ये फक्त आणि फक्त 2चा फरक असेल तर त्यांना काय म्हणायचंय? जोडमूळ. या 2 आणि 3 मध्ये, 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे, ही जोडमूळ नाही. 7 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे, ही जोडमूळ नाही. पण 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 11 आणि 2 13, 17 आणि 2 19, 2चाच फरक जिथं आहे, ज्या मूळ संख्या 2चा फरक आहे, त्या मात्र काय येतात? जोडमूळ. ओके. आणि अशा एक प्रश्न विचारतात ते की 1 ते 25 पर्यंत, 1 ते 25 पर्यंत किती जोड मूळ संख्याच्या जोड्या आहेत? तर उत्तर काय राहणार? 1 जोडी, 2 जोडी, 3 जोडी, 4 जोडी. 4 जोड्या आहेत. 4 जोड्या आहेत बेटा. मग पुढचा प्रश्न त्यानं जर विचारला की 1 ते 25 ऐवजी जर त्यानं मला बोललं की 1 ते 100 दरम्यान किती जोडमूळच्या जोड्या आहेत? तर उत्तर राहणार 1 ते 100 दरम्यान 8. 1 ते 100 दरम्यान 8 असणार. एवढं कळालं का रे बेटा? एवढं कळालं, काय प्रॉब्लेम नाही कोणाला? चलो.
मग आता सहमूळ काय असतं पहा. हे सहमूळ, सहमूळ म्हणजे सहवास, संगत गुण लागला की ते घात होतो असं म्हणतात ना. तर इथं तोच भाग आहे. हे बघा, ही खरं पाहिलं तर 28 काय, ही 28 एक तर सम आहे आणि संयुक्त पण आहे. संयुक्त पण आहे, कळालं का. सम आणि संयुक्त. तरी बी ही मूळ होते, सहमूळ मध्ये जाते, सहमूळ मध्ये जाते. कशी जाते पहा. जर मी 5 टाकलं इथं तर बघा या दोन्ही नाही, सामायिक सामायिक भागणारा मोठ्यात मोठा म्हणजे महत्तम, सामायिक आणि विभाजक म्हणजे मसावी, दोघालाही भागणारा कोण आहे 1. 28 ला 2 न भाग जातो पण 5 ला जातो का. इथं जातो पण इथं जातो का. 2 न नाही म्हणून चालणार नाही. 28 ला 4 न भाग जातो पण इथं जातो का म्हणून चालणार नाही. 7 न इथंही जातो पण इथं जातो का नाही म्हणून चालणार नाही. पण दोघांनाही सामायिक भागणारा मोठ्यात मोठा 1 म्हणजे ज्या संख्याचा मसावी 1 असतो त्या सहमूळ असतात. सहमूळ मसावी 1 आला रे आला संख्यांचा, मसावी 1 आला रे आला की त्या काय झाल्या, त्या झाल्या सहमूळ. बस एवढा भाग लक्षात ठेवा, कळालं का. चलो मग तुम्हाला जर मी संयुक्त दिली समजा ही 35, ही संयुक्त विषम आहे आणि इकडे दिली एक 13, या दोघांना भागणारा सामायिक मोठ्यात मोठा 1च, मसावी 1 आहे यांचा. म्हणून 35 आणि 13 या काय झाल्या सहमूळ. सहमूळ झाल्या. बघा एक मूळ इकडची आली की त्या दुसरीला ती सहमूळ बनवते. ओके, संगत गुण असतो. चलो इथपर्यंत कळालं असं. मग आता आपल्याला घ्यायचं पहा, सिंपल आहे. आता संयुक्त झालं, आता काय नाही. आता एक घेऊ आपण चौरस संख्या, चौरस संख्या. त्यानंतर घेऊ आपण मग गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या किंवा तिलाच म्हणतात वितकृण. वित तलवारीचा पोटात रेष क च्या आणि वितकृण संख्या, कळालं का. तर चौरस संख्या काय आहे रे राजा. तर सिंपल सांगतो तुम्हाला, एक चौरस असतो आणि चौरसाच्या 4ही बाजू समान असतात. म्हणजे ही बाजू 5 तर ही 5, ही 5, ही 5. परीक्षेला विचारतं ते चौरसावर. एका चौरसाची बाजू 5 तर मग परिमिती किती. परिमिती म्हणजे ही पण 5, ही पण 5 म्हणजे 4ही बाजूची बेरीज. म्हणून 5 हे 4 वेळा 4 बाजूवरचे म्हणून 20 परिमिती. उत्तर काय राहील, परिमिती 20. पण जर मी विचारलं तुम्हाला एका चौरसाची बाजू 5 आहे, बाजू किती आहे 5, तर मग त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. तर त्यावेळेस सूत्र कसं राहील, बाजू गुणिले बाजू. काय सूत्र राहील, बाजू गुणिले बाजू केलं रे केलं की तुम्हाला काय मिळतं, चौरसाचे क्षेत्रफळ. म्हणजेच याचा अर्थ काय, त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणायचं. म्हणजेच बाजूचा दुसरा घात म्हणजे वर्ग. बाजूचा दुसरा घात म्हणजे काय बोला, वर्ग. बाजूचा वर्ग, कळालं का. हे सूत्र झालं तयार. मग याचं क्षेत्रफळ किती राहील, 5 गुणिला 5 म्हणजे 5 चा वर्ग बराबर 25 एकक. 25 एकक काय, किलोमीटर चौरस ते काय असेल ते एकक. ओके, आता पहा हे बघा सिंपल आहे. म्हणजेच चौरस संख्या म्हणजे काय, तर वर्ग संख्या. चौरस म्हणजे काय, वर्ग संख्या. मग आता जसं की 1 गुणिला 1 केलं तर 1, 2 गुणिला 2 केलं तर 4. त्याच संख्येनं त्या संख्येला गुणणं म्हणजेच वर्ग संख्या. जसं की x ला x न गुणलं तर x वर्ग, कळालं का, ही वर्ग संख्या. मग पाहायला लक्ष द्या, हे गुणाकार व्यस्त नंतर बघू आपण. मग चौरस संख्या जी आहे वर्ग संख्या, तर तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आणि अंकगणितामध्ये कमीत कमी 20 पर्यंत वर्ग, 30 पर्यंत वर्ग आणि 20 पर्यंत घनपाठ पाहिजे का. तर पहा इथं लिहितो एक घनसंख्या पण असते. घनसंख्या म्हणजे काय की 3 वेळेस त्याच संख्येनं त्या संख्येला गुणणं. जसं की 3 गुणिला 3 गुणिला 3, 3 त्रिक 9 त्रिक 27. मग 4 गुणिला 4 गुणिला 4 चूक 16 चूक 64. कळालं काय, घनसंख्या असतात. तर आपण सिंपल आहे बघा, लक्ष द्या. एक
चा वर्ग आणि 1 चा घन. तर अगोदर वर्ग लिहितो मी, इथं वर्ग लिहितो 1 चा वर्ग 1, त्यानंतर 2 चा वर्ग हा 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, हे पाठ पाहिजे, पाठ करायचे हा. 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. मग आता इथं लिहिणार 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361, 20 चा वर्ग 400. असे 30 पर्यंत वर्ग पाठ करायचे. आता मी 1 ते 20 पर्यंत घन लिहितो हा. हे बघा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, हे पाठच पाहिजे. 9 चा घन 729, 10 चा घन तर 1 वर 1 2 3 0 1000. मग 11 चा घन किती येणार, तर तो येणार 1331. मग 12 चा घन किती येणार, तर तो येणार 2997. चलो, 13 चा घन किती येणार, तर तो येणार, एक मिनिट, किती लिहिला मी, 11 चा 1331, 12 चा घन 1728 आहे, सॉरी काय लिहिले मी, 12 चा घन 1728. त्यानंतर 13 चा घन जर बोललो मी तर 2900 किती येणार, 2997 येणार. चलो ठीक आहे. जर मी बोललो 14 चा घन तर किती येणार, 2744 येणार. मी जर बोललो 15 चा घन तर तो येणार 3375. 15 झालं. 16 चा घन जर मी बोललो तर किती येणार, तो 4096. जर मी बोललो 17 चा घन तो येणार 7 म्हणजेच बरोबर आहे, म्हणजे येणार 4913. आणि नंतर येणार तुम्हाला 17 झालं. 18 चा घन तो येणार 5832. आणि जर 19 चा घन बोललो तर येणार 6859. 20 चा घन बोललो तर येणार तो 8 आणि 1 2 3 0 8000. कळलं का? तर हे असे घन तुम्हाला तोंडपाठ बाय हार्ट करायचे, वर्ग पाठ करायचे. कमीत कमी 20 लोक घन आणि 30 लोक वर्ग पाठ पाहिजे बरं का. 21 चा 441 असं तुम्हाला 30 पर्यंत पुढचे राहिले ते कव्हर करा. आता चौरस संख्या म्हणजे काय हे कळालं. वर्ग संख्या असतं. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या असतं. आता गुणाकार व्यस्त संख्या जी आहे तिलाच म्हणतात काय, तिलाच काय म्हणतात, व्युत्क्रम संख्या म्हणतात तिला. व्युत्क्रम संख्या कळालं का. जसं की उदाहरणार्थ मी बोललो 5 ची गुणाकार व्यस्त किंवा व्युत्क्रम संख्या कोणती, तर सरळ लिहायचं बेटा 1 आणि 5. 1 कुठून आणला, तर 1 इथून आणला. कुठल्याही संख्येचा छेदाला 1 असतोच. तो वर घेऊन जा, छेद आणि अंश खाली आणा, बस झालं. 1 छेद 5 उलट केलं, पलटी मारली, गुणाकार व्यस्त. ओके, चला ठीक आहे. आता 5. आता जर मी बोललो 3/5 ची गुणाकार व्यस्त संख्या सांगा. गुणाकार व्यस्त संख्या 3/5 ची, तर 5 वर जाणार, 3 खाली येणार, म्हणजेच 5/3 होणार. बस मी बोललो तुम्हाला x ची गुणाकार व्यस्त संख्या, तर काय होणार, 1 वर जाणार, याचा x खाली येणार. बस मी बोललो xy ची गुणाकार व्यस्त, xy ची तर y वर x खाली, व्यस्त केली उलटी. अजून असं पण असतं, असं पण विचारतं ते 1 छेदाला 10 चा 3 घात
याची गुणाकार व्यस्त कशी होणार हे कालच्या उदाहरणात पाहिलं आपण ह्याच्यामध्ये स्थानिक किमतीमध्ये. तर 10चा मायनस तिसरा वर जाणार, हे काय तो लिहायची गरज नाही. 10चा मायनस तिसरा कळालं का. मी बोललो तुम्हाला 3/10चा 5वा घात असा धन आहे, धन आहे धन. तर काय होईल गुणाकार व्यस्त याची. तर याची होणार 10चा मायनस वरी गेला 5वा घात आणि खाली आला हा 3 लिहावं लागेल. एक लिहिल्या जात नाही, लिहिण्याची गरज नाही पण 3 लिहावं लागेल. तर एक आला का गुणाकार व्यस्त. मग एक असते बेरीज व्यस्त, एक काय असते बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त तर सिंपल आहे ना. समजा मी बेरीज व्यस्त म्हणलं तुम्हाला 5 ची बेरीज व्यस्त संख्या सांगा, तर सरळ सरळ लिहायचे काय -5. धन होती, चिन्ह इथं दाखवलं जात नाही धन, ती झाली ऋण. जर मी बोललो -8 ची बेरीज व्यस्त संख्या सांगा, तर उत्तर काय राहील, तर प्लस ऋणची धन प्लस होणार. मी बोललो तुम्हाला x ची बेरीज व्यस्त संख्या सांगा व्यस्त, तर उत्तर काय राहणार, तर मायनस. कळलं का. बेरीज व्यस्त म्हणजे चिन्ह बदलायचं, धनाचं ऋण ऋणाचं धन. एवढं कळालं का. तर असो हा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाला असेल. आता गुणाकार व्यस्त, त्यानंतर चौरस संख्या, हे सर्व तुम्हाला आता समविषम मूळ कळालं. सर्वात महत्त्वाचा पार्ट राहिला तो म्हणजे काय, वास्तव, परिमेय, अपरिमेय आणि त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्येची थोडक्यात व्याख्या सांगतो तुम्हाला, की जर मी समजा पाया, एक पाया असतो त्रिकोणी संख्या जी आहे ना, त्रिकोणी संख्या जी आहे, आणि या त्रिकोणी संख्याला काय असतो, एक पाया असतो. मग मी पाया जर 3 घेतला तर त्याच्या पुढील एक न पुढं संख्या घ्यायची 4. पाया जर हा असेल पाया, तर त्याच्या पुढची संख्या 4 घ्या आणि या दोघाच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे 2 न भागा, निमपट करायची म्हणजे 2 न भागा. तर 2 बे 2 4 बेत्रिक 6 झाली. 3 पाया, पाया 3 असणारी त्रिकोणी संख्या म्हणजे हा 3 पाया असणारी त्रिकोणी संख्या 6. कळलं का. आणि व्याख्या काय होईल मग, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराला निम्मे करा म्हणजे त्रिकोणी संख्या मिळत. जसं की उदाहरणार्थ हे पाया घेतो मी, इकडचा पाया 1, तर मग त्याच्या पुढची 2. पाया जर समजा मी 2 घेतला त्याच्या पुढची 3, पाया 3 घेतला त्याच्या पुढची 4, पाया मी जर समजा 4 घेतला त्याच्या पुढची 5. बघा याला निमपट करा, 2 1 2 2 3 3 4 4 5. क्रमान आहे का, क्रमानं 2 नैसर्गिक संख्या, 2 नैसर्गिक संख्या क्रमानं त्याला निम्मे करा म्हणजे 2 न भागा. 2 ला 2 कटले 1 आली. 1 पाया असणारी एक त्रिकोणी संख्या. आता 2 3 क्रमान आहे का, तर याची क्रमवार 2 नैसर्गिक संख्येची निम्मे करायची म्हणजेच 2 न भागायचं, तर 2 कटले उत्तर येणार 3. 1 3. जर मी समजा इथं 2 न भागलं 2 क्रमवार नैसर्गिक संख्येला, तर 1 बे 2 4 बे 3 2 6 1 3 6. मी जर या 2 क्रमवार नैसर्गिक संख्येला जर भागलं 2 बे 2 4 बे 5 10 म्हणजे 1 3 6 10 15 21 28 36 मी जे बोललो मग अशा क्रमानं ह्या त्रिकोणी संख्या मिळतात. क्रमानं पाया घेतला 1 2 3 4, मग 5, तर 5 ला काय येणार पुढची 6, मग 2 न भागा 1 बे बेत्रिक 7 5 त्रिक 15 येणार पुढची ही 15. कळालं का. 21 28 36 असं पुढं त्रिकोणी संख्येचं पुढचं आपल्याला स्पेशल भाग घ्यायचा आहे. याच्यानंतरचं लेक्चर त्रिकोणी संख्याचा असणार आहे. पण मध्ये पार्ट आपला सूचनेनुसार संख्या तयार करणे वगैरे थोडा राहिलाय, तर तो पार्ट कव्हर केल्यानंतर त्रिकोणी संख्याला जाणारच आहोत आपण. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तब तक के लिए आप हो इंतजार में, मैं भी हूँ आपकी इंतजार में. मिलेंगे अगले लेक्चर में. तब तक के लिए बाय बाय.